स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारी, पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, विद्येच्या जननी म्हणलं तरी आपण त्याला काही हरकत नाही, ज्यांच्यामुळं भारतामध्ये स्त्री शिक्षणासाठी हे क्रांतिकारी पहिल्यांदा पाऊल ज्यांनी उचललं, त्या आद्य क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त आपण श्री बागेश्वर धाम सेवा समिती जिल्हा नांदेड यांच्यातर्फे आपण त्यांना विनम्र अभिवादन करत आहोत। बागेश्वर धाम सेवा समिती नांदेड यांच्या कार्यालयात आपण ही जयंती आपण आज साजरी करत आहोत। आद्य क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज जो आपण स्त्री आणि पुरुष समानता समाजामध्ये पाहत आहोत, यांच्या एकमेव क्रांतिकारी सावित्रीबाई ज्योती फुले या स्तोत्र आहेत, त्या जर नसल्या असत्या तर कदाचित आज स्त्रियांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक मिळाली नसती। समाजामध्ये आज आपण पाहतोय की स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून पुढे जात आहे। किंबहुना आपण प्रत्येक क्षेत्रात पाहताच स्त्री ही पुरुषांच्या पुढे आहे। त्यांचं एकमेव कारण, त्यांचं एकमेव स्तोत्र जे आहे ते म्हणजे आहेत क्रांतिकारी सावित्रीबाई फुले। सर्वांना मी क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। सीताराम। समितीतर्फे असे बरेचसे उपक्रम चालू असतात। या व्यतिरिक्त आपण दर रविवारी वृक्षारोपण आणि त्यांचं संगोपन हा कार्यक्रम पण हे केलेला दरवेळेस करत राहतो दर रविवारी। तर त्याचं कुठं आपल्याला वृक्षारोपण करायचं असेल तर मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की बागेश्वर धाम सेवा समिती हे कार्य करण्यासाठी आपल्या सोबत येऊन कार्य करायला तयार आहे। फक्त तुम्ही आमच्याशी संपर्क करावा। आणि या व्यतिरिक्त शनिवार मंगळवार हनुमान चालीसा पठण आणि आरती ही 8:30 वाजता पंचमुखी हनुमान मंदिर इथे त्याच्या बाजूला कार्यालय आहे बागेश्वर धाम सेवा समितीचं, तिथं दर शनिवारी मंगळवारी 8:30 वाजता असते। आपण आवर्जून यावे। आजच्या दिवशी आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती महिन्याच्या सुरुवातीला आलेली ही जयंती पहिली जयंती म्हणून साजरी केलेली आहे कार्यालयात। इथून प्रत्येक जयंती या कार्यालयात साजरी करण्यात येईल महापुरुषाची।